मेरा पहले बहुत ज्यादा वेट की समस्या थी। मेरे हाथ और पैर हमेशा दुखते थे और जोड़ों में दर्द बना रहता था। लेकिन मैंने अपनी लाइफस्टाइल और हेल्थ पर काम करके खुद को बदला। मैंने ये सफर कैसे तय किया, वही आप इस वीडियो में देखेंगे। तर एक येस 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 वर्षामध्ये मी सर मला एक आरोग्य कमी सांगा केलं. किती किलो वजन होतं तुमचं? सर माझं 93 kg वेट होतं. येस बिफोर आफ्टर असेल तर हजारे सर यांचा शेअर करायचा आहे, केलेलं आहे सर. अमोल सरांचा. बर तुमचं किती दिवसामध्ये किती किलो वजन कमी झालं सर? तर माझं 5 महिन्यामध्ये 25 किलो वेट लॉस झालेलं आहे. वाव ग्रेट. 5 महिन्यामध्ये 25 किलो वजन कमी. फक्त वजनच कमी नाही, पाहू शकतात त्यांचं पोटाचा घेर. हॅलो, जे लक्ष देत नाहीत ना, लक्ष लक्ष द्या इकडं. पोटाचा घेर खाली टेप दाखवलाय, हे पहा, अमोलराव पवार. अब्बा किती होता पोटाचा घेर सर? तर मला पॅन्ट लागायची 38 ची, 38. येस, 38 ची पॅन्ट लागायची. पोटात गाल पा, ह्यांची स्किन पा. हॅलो, गाल पा ह्यांचे सर. ओ सर, सचिन सर, सचिन शिवगंगा. मॅडमला पण दिसू द्या. मॅडम दिसत नाही तुमच्या. सर आडवा करा कॅमेरा. हा, दोघंही वजन वाढले दोघांचंही तुमच्या. हे पहा अमोल सर दिसतेत का, अमोलराव सारखे? पाहितलं? आता चेक करू शकतात. अमोल सर उठून उभा राहा. आमच्या बोलण्यावरती भरोसा ठेवू नका, तुमच्या डोळ्यावरती भरोसा ठेवा. हा, उघडा डोळे, पहा नीट. हेच आहेत का ते अमोल पवार सर? पाहू शकतात. कॉलेज कुमार दिसते आता. पहिले सर मला सांगा, तुमची एनर्जी लेवल वाढली? येस सर. अरे बापरे, पार कांबळे मॅडम, नेहरिका कांबळे मॅडम झाला होता. पहा तुमचं काय दिसतो चेहरा, ओठ. सर मला एक सांगा, येस सर. तुमचा पूर्वीचा फोटो पाहून तुम्हाला त्यावेळेस कसं वाटतं? तर मला त्यावेळेस मध्ये असं वाटायचं की तुम्हाला म्हणजे त्यावेळेस जास्त. तुम्हाला हा, त्यावेळेस सर. फिटनेस मध्ये असल्याचा आनंद थोडाफार. पहिला समजलं नाही फोटो सर. मध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमची, मला एक पूर्वीचा जो फोटो होता, तुम्ही तुमच्या वेलनेस कोच वरती विश्वास सहजासहजी ठेवला का तुम्हाला स्वतःला वाटत मी तर काय फिट आहे बाबा? येस सर, मला तसंच वाटायचं की मी फिट आहे असं मला वाटायचं. पण सुरुवातीला मी सुद्धा 1 महिना कोच वरती विश्वास नाही ठेवला. ते मला रोज फोन करायचे, पण मी उठत नव्हतो. नंतर ना मी 1 महिना चला म्हटलं बघूया आपण लिंक ओपन करून काय वर्कआउट तरी काय असतो. मग मला Yes, हळूहळू yes. त्याची गोडी लागत गेली. यस, हॅलो. हा बोला सर बोला. हा, मग 1 बोला महिना मी म्हणतो. काय, सरांनी मला आहार वगैरे दिला होता, पण मी 1 महिना काय घेतलंच नाही. रोज लिंक पाहायचो फक्त आणि निग्लेक्ट करायचो मी. नंतर ना मलाच एक दिवस असं वाटलं, चला सर रोज एवढे आपल्यासाठी लिंक पाठवतात, आपण बघूया तरी येस काय असतो येस वर्कआउट. येस येस. किती त्याच्यानंतर ना मग दिवसानंतर मी विश्वास ठेवला? लिंक ओपन करून पाहिजे. येस सर. किती दिवसानंतर विश्वास ठेवला? 1 महिना सर. बर, एक तुमची काय फिलिंग होती? सर सुरुवातीला मला काही योग्य वाटलं नाही, म्हणजे असं हे वाटलं. पण 1 महिन्यानंतर ना मला फिलिंग अशी झाली की म्हणजे कधी सकाळ होती आणि कधी मी व्यायाम करतोय असं मला वाटायला लागलं. येस 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 येस. आणि टोटल सर 1 पहिल्या वर्ष. महिन्यामध्ये मला एक सांगा, पहिल्या 10 फिलिंग काय वाटली? पहिल्या 10 तुमच्या बॉडीमध्ये काय बदल झाला? तर पहिल्या महिन्यामध्ये माझं जे असं वजन जे होतं ना, मला सुरुवातीला हलकं हलकं वाटायला लागलं. जे माझं 93 kg वेट होतं ना, त्यानंतर ना हलकं हलकं वाटायला लागलं.
वेट लॉस झाल्यानंतर सुरुवातीला. येस. आणि किती दिवसात किती किलो वेट लॉस झालं तुमचं? तर माझं पहिल्या महिन्यामध्ये 4.5 किलो वेट लॉस झाला. त्याच्यानंतर वाढत वाढत एव्हरेज 5 किलो वेट लॉस होत गेला दर महिन्याला. म्हणजे कोच जसे सांगतील तसं फॉलो करत गेलो. कोच म्हटले की तुम्हाला दिवसाला तुमचं वेट 93 kg त्याप्रमाणे तुम्हाला पाणी प्यायचंय. वेट जसं कमी कमी होत गेलं तसं पाण्याची लेवल पण म्हणजे कमी कमी ते सांगायला लागले की एवढंच प्यायचं. 20 किलोला एक लिटर पाणी प्यायचं. त्या हिशोबाने मी पाणी पित गेलो. कोच सांगतील तसा आहार करत गेलो आणि माझ्यामध्ये असं अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन झालं बॉडीचं. येस येस. फॉर्म्युला 2 यूज केला? येस सर. फॉर्म्युला 2 सर 3 टाइम यूज केला. सकाळ, Yes, yes, दुपार, yes. संध्याकाळ. येस येस. पाहू शकता अमोल सरांमधला बदल आणि निश्चितपणे तेव्हापासून त्यांचं वेट लॉस झालं. ते आयडियल वेट वरती आहेत. तर का आयडियल वेट येण्यासाठी काही कमी आहे तुम्हाला? आता सर आयडियल वेट आयडियल वरच वेट आहे वरती मी. येण्यासाठी आयडियल वेट वरती आहात का आणि अजून काय कमी करायचंय? नाही नाही, आयडियल वेट वर आहे सर मी. भारी वाटतंय? आयडियल वेट वरच आहे. भारी वाटतंय का? येस सर, खूप छान वाटतंय. येस येस. चेहऱ्यामध्ये स्किन अमेझिंग मध्ये असा बदल बदल झाला? आहे. येस सर, स्किन रिझल्टचं पण पाठवलंय भाऊसाहेब हजारेंकडे बिफोर आफ्टर. सर हजारे सर प्लीज शेअर करू शकता फोटो? हजारे Yes, sir. Yes. पाहू शकता स्किनचाही रिझल्ट आहे. सर स्किन साठी काय यूज केला? तर स्किन साठी फॉर्म्युला 2 पण यूज केला आणि स्किन बुस्टर पण यूज केला सर. येस येस. स्किन साठी पण, स्किन म्हणजे फक्त चेहराच नाहीये मित्रांनो. स्किन म्हणजे तुमच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या जो काय तुमचा शरीराचा भाग आहे त्याला स्किन म्हणले जाते. पाहू शकतात. अरे बापरे. हो सर. सचिन सर, मॅडम कुठे गेल्या? स्किन पहा म्हणा. बोलवा मॅडमला बोलवा. चहा बनवताना जाऊन तिकडे नाही तर बोलवा इकडं. चहा बनवून तर चेहऱ्याची वाट लागली त्यांच्या. ओ शिवकन्या मॅडम बसा जरा बसा. आहार बनवला तुमचा नाही? शिवकन्या मॅडम पहा अमोल सरांची स्किन. अमोल सरांना वाईट वाटलं तरी वाटू द्या. पाहू शकता अमोल सर पूर्वी भोपळ्यासारखे होते, आता काकडीसारखे झाले. पूर्वी भोपळ्यासारखे होते, आता काकडीसारखे झाले. कोणीतरी म्हणतोय सुपरस्टार झाले. क्या बात आहे यार. हिरो, स्वतः हिरो बना. दुसऱ्याचे नका पिक्चर पाहू. आमिर खान लय भारी, शाहरुख खान लय भारी. अरे स्वतः भारी बना. स्वतःचे हिरो बना. लोकांना का हिरो म्हणताय? जिंदगीमध्ये असं काहीतरी करा ना, तुम्हाला लोक हिरो म्हणले पाहिजेत. हिरो. आज अमोल सरांना कोणतरी हिरो बोललं. अमोल सरांच्या चेहऱ्यावरची फिलिंग पहा आता. कोमल मॅडम का दिसले ना आज? तर ते तब्येत मला एक बरी सांगा. नाही. एक सांगा मला, हा सर. घरामधली तुमच्या चिडचिड कमी झाली? येस सर. झाली? येस सर. अजून काय काय बघा घरामध्ये काय काय तुमच्यामध्ये चांगला आनंद, हॅपीनेस, लहान लेकरांचं आरोग्य, तुमचं लहान लेकरू पण दिसत असतं आम्हाला कधी कधी वर्कआउटला. आहेत. दोघं पण डायनोशेक वगैरे घेतात सर ते. येस 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 येस. म्हणजे पूर्ण आणि सर, तुमचं कुटुंब हेल्दी बनले. बरोबर आहे? येस सर. येस. आणि थँक्यू सर, कोणाला म्हणू शकता तुम्ही मग? सर मी थँक्यू फर्स्ट मार्को सरांना म्हणू शकतो की ज्यांनी आपल्यासाठी हा जगातील नंबर 1 असा सकस संतुलित आहार बनवला की त्याच्यामुळं आपल्या सगळ्या डिसऑर्डर निघून गेल्या. आता माझ्या ह्याच्यामधल्या जे डिसऑर्डर होत्या, माझ्या हातामध्ये चरबीच्या गाठी होत्या, त्या पूर्णपणे निघून गेल्या. चरबीच्या गाठी? येस सर. काय एवढ्या साईज मोठ्या होती? मोठ्या चरबीच्या गाठी होत्या आणि डॉक्टर म्हणले त्याचं ऑपरेशन पण करता येत नाही, त्या तुम्ही वेट लॉस केल्यानंतर निघून जातील. पण ते मला काय वेट लॉस करणं जमलंच नाही 10 वर्षात. ते आता या मागच्या वर्षी झालं. बरं, काही फोटो वगैरे आहे चरबीच्या गाठीचा? नाही सर, फोटो वगैरे नाही काढलेला. यस. पाहू शकता दुसरे सर, अमोल सरांमध्ये बदल. अमोल सरांचं वेट तर वाढलंच होतं, वजन वाढलं होतं, चरबीचं प्रमाण वाढलं होतं आणि घाटी झाल्या होत्या चरबीच्या.
त्यांनी साईज पण सांगितली, लक्षात ठेवा, सुपारी सारखी साईज त्यांनी सांगितली. मित्रांनो, त्यांनी हा व्यवस्थित त्यांच्या कोचचं ऐकलं आणि सकस संतुलित आहार यूज केला. आणि त्यांच्या गाठी आहेत आता सर? आता नाही सर, गेल्या. आता या नाही, ठिकाणी नदीत या होत्या ठिकाणी सर. डिस्क्लेमर आहे, इथं कोणत्याही घाटी काढल्या जात नाही, तर ऑपरेशन केलं जात नाही, काही नाहीये. आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता, शिवाय त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता, परंतु वजन त्यांचं कुठेही कमी झालं नाहीये. आणि या फॅमिलीमध्ये आले आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये सुंदर प्रकारचा रिझल्ट आणि प्रत्येक गोष्टी त्यांच्या बदल झाला. स्किन असेल, फॅट कमी झालं, मसल पॉवर वाढली आणि पूर्ण कुटुंब आनंदी बनलंय. निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो, जर तुमच्या घरामध्ये काही गोष्टी चॅलेंज असतील, घरामध्ये लोकांना चॅलेंज काय येतात, माणसं आजारी का पडतायत, सगळ्यात महत्वाचं आपलं जेवण आहे. जेवण सकाळचा नाश्ता आहे, कारण आपल्या शरीराला जे पाहिजे ते पोषक तत्व दिले ना, आपण आजारी पडत नाहीये. आता विचार करा, आपल्याकडे प्रत्येकाकडे आज मोटरसायकल आहे, प्रत्येकाकडे मोटरसायकल आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुरेखा शिंदे मॅडम प्रत्येकाकडे आहे ना मोटरसायकल? सुरेखा मॅडम, सुरेखा शिंदे मॅडम, स्कूटी असेल, मोटरसायकल आहे ना? हा, तर लक्षात ठेवा, आपलं शरीर म्हणजे काय तुमच्या लक्षात येईल. आपलं शरीर म्हणजे एक मोटरसायकल आहे. आपलं शरीर म्हणजे एक मोटरसायकल आहे. आपल्या मोटरसायकल मध्ये जर तुम्ही पेट्रोलच्या ऐवजी दत्ता मुंडे जर पाणी टाकलं तर काय होईल? दत्ता मुंडे सर, बिघडून जाईल सगळं, चालणारच नाही. चालणार काय नाही, होणार नाही? चालणारच नाही ना. यस, दत्ता मुंडे सर काय म्हणले? चालणारच नाही. अर्जुन चव्हाण सर काय होईल? अर्जुन चव्हाण सर, तुमच्याकडे जी गाडी मोटरसायकल आहे तिच्यात जर पाणी टाकलं काय होईल? चालूच शकणार नाही सर ती गाडी. अजून या गोविंद हजारे सर काय होईल बरं पाणी टाकल्यावर? गोविंद हजारे सर, पूर्ण इंजिन कामातून जाईल तो. गाडी चालणार नाही. चालणार नाही. अजून कोणी सांगा ना, या ठिकाणी आमचे सुभाष सर आहेत. तर एक Yes, वर्षामध्ये मी सर मला आरोग्य सांगा, कमी केलं. किती किलो वजन होतं तुमचं? सर माझं 93 kg वेट होतं. येस, बिफोर आफ्टर असेल तर हजारे सर यांचा शेअर करायचा आहे, केलेलं आहे सर. अमोल सरांचा. बर, तुमचं किती दिवसामध्ये किती किलो वजन कमी झालं सर? तर माझं 5 महिन्यामध्ये 25 किलो वेट लॉस झालेलं आहे. वाव, ग्रेट. 5 महिन्यामध्ये 25 किलो वजन कमी. फक्त वजनच कमी नाही, पाहू शकतात त्यांचं पोटाचा घेर. हॅलो, जे लक्ष देत नाहीत ना, लक्ष द्या इकडं. पोटाचा घेर खाली टेप दाखवलाय, हे पहा, अमोलराव पवार. अब्बा, किती होता पोटाचा घेर सर? तर मला पॅन्ट लागायची 38 ची, 38. येस, 38 ची पॅन्ट लागायची. पोटात हे गाल पा, ह्यांची स्किन पा. हॅलो, गाल पा यांचे सर. ओ सर, सचिन सर, सचिन शिवगंगा मॅडमला पण दिसू द्या. मॅडम दिसत नाही तुमच्या. सर आडवा करा कॅमेरा. हा, दोघंही वजन वाढले दोघांचंही तुमच्या. हे पहा अमोल सर दिसतेत का? अमोलराव सारखे पाहितलं? आता चेक करू शकतात. अमोल सर उठून बरा. आमच्या बोलण्यावरती भरोसा ठेवू नका, तुमच्या डोळ्यावरती भरोसा ठेवा. हा, उघडा डोळे, पहा नीट. हेच आहेत का ते अमोल पवार सर? पाहू शकतात. कॉलेज कुमारावर दिसते आता. पहिले सर मला सांगा, तुमची एनर्जी लेवल वाढली? येस सर. अरे बापरे, पार कांबळे मॅडम, नेहरिका कांबळे मॅडम झाला तर पहा तुमचं काय दिसतो चेहरा, ओठ. सर मला एक सांगा, येस सर. तुमचा पूर्वीचा फोटो पाहून तुम्हाला त्यावेळेस कसं वाटतं? तर मला त्यावेळेस म्हणजे असं वाटायचं की तुम्हाला म्हणजे त्यावेळेस जास्त
तुम्हाला हा, त्यावेळेस सर. फिटनेस मध्ये असल्याचा आनंद थोडाफार. पहिला समजलं नाही, फोटो सर. मध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमची, मला एक पूर्वीचा जो फोटो होता, तुम्ही तुमच्या वेलनेस कोच वरती विश्वास सहजासहजी ठेवला का तुम्हाला स्वतःला वाटत होतं, मी तर काय फिट आहे बाबा. येस सर, मला तसंच वाटायचं की मी फिट आहे असं मला वाटायचं. पण सुरुवातीला मी सुद्धा 1 महिना कोच वरती विश्वास नाही ठेवला. ते मला रोज फोन करायचे, पण मी उठत नव्हतो. नंतर ना मी 1 महिना चला म्हटलं बघूया आपण लिंक ओपन करून काय वर्कआउट तरी काय असतो. मग मला Yes, हळूहळू yes. त्याची गोडी लागत गेली. यस, हॅलो. हा बोला सर बोला. हा, मग 1 महिना बोला मी मग. काय, सरांनी मला आहार वगैरे दिला होता, पण मी 1 महिना काय घेतलंच नाही. रोज लिंक पाहायचो फक्त आणि निग्लेक्ट करायचो मी. नंतर ना मलाच एक दिवस असं वाटलं, चला सर रोज एवढे आपल्यासाठी लिंक पाठवतात, आपण बघूया तरी Yes, काय yes, असतो वर्कआउट. yes. त्याच्यानंतर किती ना मग दिवसानंतर मी विश्वास ठेवला? लिंक ओपन करून पाहिजे. येस सर. किती दिवसानंतर विश्वास ठेवला? 1 महिना सर. बर, एक तुमची काय फिलिंग होती? सर सुरुवातीला मला काही योग्य वाटलं नाही, म्हणजे असं हे वाटलं, पण 1 महिन्यानंतर ना मला फिलिंग अशी झाली की म्हणजे कधी सकाळ होती आणि कधी मी व्यायाम करतोय असं मला वाटायला लागलं. येस 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 येस. आणि बर, टोटल सर 1 पहिल्या वर्ष. महिन्यामध्ये मला एक सांगा, पहिल्या 10 फिलिंग काय वाटली व पहिल्या 10 दिवसात तुमच्या बॉडीमध्ये काय बदल झाला? तर पहिल्या महिन्यामध्ये माझं जे असं वजन जे होतं मला सुरुवातीला हलकं हलकं वाटायला लागलं. जे माझं 93 kg वेट होतं ना, त्यानंतर ना हलकं हलकं वाटायला लागलं वेट लॉस झाल्यानंतर ना सुरुवातीला. येस. आणि किती दिवसात किती किलो वेट लॉस झालं तुमचं? तर माझं पहिल्या महिन्यामध्ये 4.5 किलो वेट लॉस झाला. त्याच्यानंतर वाढत वाढत एव्हरेज 5 किलो वेट लॉस होत गेला दर महिन्याला. म्हणजे कोच जसे सांगतील तसं फॉलो करत गेलो. कोच म्हटले की तुम्हाला दिवसाला तुमचं वेट 93 kg त्याप्रमाणे तुम्हाला पाणी प्यायचंय. वेट जसं कमी कमी होत गेलं तसं पाण्याची लेवल पण म्हणजे कमी कमी ते सांगायला लागले की एवढंच प्यायचं, 20 किलोला एक लिटर पाणी प्यायचं. त्या हिशोबाने मी पाणी पित गेलो. कोच सांगतील तसा आहार करत गेलो आणि माझ्यामध्ये असं अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन झालं बॉडीचं. येस येस. फॉर्म्युला 2 यूज केला? येस सर. फॉर्म्युला 2 सर 3 टाइम यूज केला, सकाळ Yes, yes, दुपार yes. संध्याकाळ. येस येस. पाहू शकता अमोल सरांमधला बदल, आणि निश्चितपणे तेव्हापासून त्यांचं वेट लॉस झालं. ते आयडियल वेट वरती आहेत. तर का आयडियल वेट वर येण्यासाठी काही कमी तुम्हाला? आता सर आयडियल आयडियल वेट वेट आहे वरती मी. येण्यासाठी आयडियल वेट वरती आहात का, आणि अजून काय कमी करायचंय? नाही नाही, आयडियल वेट वर आहे सर मी. भारी वाटतंय? आयडियल वेट वरतीच आहे. भारी वाटतंय का? येस सर, येस सर, खूप छान वाटतंय. येस येस. चेहऱ्यामध्ये स्किन अमेझिंग मध्ये असा बदल बदल झालाय? आहे. येस सर, स्किन रिझल्टचं पण पाठवलंय भाऊसाहेब हजारेंकडे, बिफोर आफ्टर. सर हजारे सर प्लीज शेअर करू शकतात फोटो? हजारे Yes, sir. Yes, yes, yes. पाहू शकता स्किनचाही रिझल्ट आहे. सर स्किन साठी काय यूज केला? तर स्किन साठी फॉर्म्युला 2 पण यूज केला आणि स्किन बुस्टर पण यूज केला सर. येस येस. स्किन साठी पण, स्किन म्हणजे फक्त चेहराच नाहीये मित्रांनो. स्किन म्हणजे तुमच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या जो काय तुमचा शरीराचा भाग आहे त्याला स्किन म्हणले जाते. हे पाहू शकतात. अरे बापरे, हो सर. सचिन सर, मॅडम कुठे गेल्या? स्किन पहा म्हणा. बोलवा बोलवा बोलवा, मॅडमला बोलवा. चहा बनवताना जाऊन तिकडे, नाही तर बोलवा इकडं. चहा बनवून तर चेहऱ्याची वाट लागली त्यांच्या. ओ शिवकन्या मॅडम, बसा जरा, बसा. आहार बनवला तुमचा? नाही. शिवकन्या मॅडम पहा अमोल सरांची स्किन. अमोल सरांना वाईट वाटलं तरी वाटू द्या. पाहू शकता अमोल सर पूर्वी भोपळ्यासारखे होते, आता काकडीसारखे झाले. पूर्वी भोपळ्यासारखे होते, आता काकडीसारखे झाले. कोणीतरी म्हणतोय सुपरस्टार झाले. क्या बात आहे यार.
हिरो स्वतः हिरो बना, दुसऱ्याचे नका पिक्चर पाहू. आमिर खान लय भारी, शाहरुख खान लय भारी. अरे स्वतः भारी बना, स्वतःचे हिरो बना. लोकांना का हिरो म्हणताय? जिंदगीमध्ये असं काहीतरी करा ना, तुम्हाला लोक हिरो म्हणले पाहिजेत. हिरो. आज अमोल सरांना कोणतरी हिरो बोललं. अमोल सरांच्या चेहऱ्यावरची फिलिंग पहा आता. कोमल मॅडम का दिसल्या नाही आज? तर ते तब्येत मला एक बरी सांगा, नाही. एक सांगा मला, हा सर. घरामधली तुमच्या चिडचिड कमी झाली? येस सर. झाली? येस सर. येस सर. अजून काय काय बघा घरामध्ये, काय काय तुमच्यामध्ये चांगला आनंद, हॅपीनेस, लहान लेकरांचं आरोग्य, तुमचं लहान लेकरू पण दिसत असतं आम्हाला कधी कधी वर्कआउटला. आहेत दोघं पण डायनोशेट वगैरे घेतात सर ते. येस 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 येस. म्हणजे पूर्ण आणि सर- तुमचं कुटुंब हेल्दी बनलं, बरोबर आहे? येस सर. येस. आणि थँक्यू. सर- कोणाला म्हणू शकता तुम्ही मग? सर मी थँक्यू फर्स्ट मार्को सरांना म्हणू शकतो की ज्यांनी आपल्यासाठी हा जगातील नंबर 1 असा सकस संतुलित आहार बनवला की त्याच्यामुळं आपल्या सगळ्या डिसऑर्डर निघून गेल्या. आता माझ्या ह्याच्यामधले जे डिसऑर्डर होत्या, माझ्या हातामध्ये चरबीच्या गाठी होत्या, त्या पूर्णपणे निघून गेल्या. चरबीच्या गाठी? येस सर. काय एवढ्या size मोठ्या होती? मोठ्या चरबीच्या गाठी होत्या आणि डॉक्टर म्हणजे त्याचं ऑपरेशन पण करता येत नाही, त्या तुम्ही वेट लॉस केल्यानंतर निघून जातील. पण ते मला काय वेट लॉस करणं जमलंच नाही 10 वर्षात. ते आता मागच्या वर्षी झालं. बरं, काही फोटो वगैरे आहे चरबीच्या गाठीचा? नाही सर, फोटो वगैरे नाही काढलेला. येस, पाहू शकता. दुसरी सर- अमोल सरांमध्ये बदल. अमोल सरांचं वेट तर वाढलंच होतं, वजन वाढलं होतं, चरबीचं प्रमाण वाढलं होतं आणि घाटी झाल्या होत्या चरबीच्या. त्यांनी साईज पण सांगितली, लक्षात ठेवा, सुपारी सारखी साईज त्यांनी सांगितली. मित्रांनो, त्यांनी हा व्यवस्थित त्यांच्या कोचचं ऐकलं आणि सकस संतुलित आहार यूज केला आणि त्यांच्या घाटी आहेत आता सर. आता नाही सर, गेल्या. आता या नाही, ठिकाणी नदीत होत्या सर. डिस्क्लेमर आहे, इथं कोणत्याही घाटी काढल्या जात नाही, तर ऑपरेशन केलं जात नाही, काही नाहीये. आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता, शिवाय त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता, परंतु वजन त्यांचं कुठेही कमी झालं नाहीये. आणि या फॅमिलीमध्ये आले आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये सुंदर प्रकारचा रिझल्ट आणि प्रत्येक गोष्टी त्यांच्या बदल झाला. स्किन असेल, फॅट कमी झालं, मसल पॉवर वाढली आणि पूर्ण कुटुंब आनंदी बनलंय. निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो, जर तुमच्या घरामध्ये काही गोष्टी चॅलेंज असतील, घरामध्ये लोकांना चॅलेंज काय येतात, माणसं आजारी का पडतायत? सगळ्यात महत्वाचं आपलं जेवण आहे. जेवण सकाळचा नाश्ता आहे. कारण आपल्या शरीरात जे पाहिजे ते पोषक तत्व दिले ना, आपण आजारी पडत नाहीये. आता विचार करा, आपल्याकडे प्रत्येकाकडे आज मोटरसायकल आहे. प्रत्येकाकडे मोटरसायकल आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुरेखा शिंदे मॅडम प्रत्येकाकडे आहे ना मोटरसायकल? सुरेखा शिंदे मॅडम स्कूटी असेल, मोटरसायकल आहे ना? हा. तर लक्षात ठेवा, आपलं शरीर म्हणजे काय तुमच्या लक्षात येईल. आपलं शरीर म्हणजे एक मोटरसायकल आहे. आपलं शरीर म्हणजे एक मोटरसायकल आहे. आपल्या मोटरसायकल मध्ये जर तुम्ही पेट्रोलच्या ऐवजी दत्ता मुंडे सर पाणी टाकलं तर काय होईल? दत्ता मुंडे सर, बिघडून जाईल सगळं. चालणारच नाही. चालणार काय नाही. होणार नाही? चालणारच नाही ना. यस, दत्ता मुंडे सर काय म्हणले? चालणारच नाही. अर्जुन चव्हाण सर काय होईल? अर्जुन चव्हाण सर, तुमच्याकडे जी गाडी मोटरसायकल आहे तिच्यात जर पाणी टाकलं काय होईल? चालूच शकणार नाही सर ती गाडी. अजून या गोविंद हजारे सर काय होईल बरं पाणी टाकल्यावर? गोविंद हजारे सर, पूर्ण इंजिन कामातून जाईल तो. खराब होईल सर गाडी, चालणार नाही. चालणार नाही. अजून कोणी सांगा ना? या ठिकाणी आमचे सुभाष सर आहेत.